पाहत असाल तर महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी असतील किंवा विरोधक असेल, ह्यापैकी सगळ्यात सत्ताधाऱ्यांची बाजू तर सत्ताधारी लावून धरतातच आणि ती चुकीच्या पद्धतीची कशी आहे असं विरोधामध्ये कोणी बोलत नाही. तर विरोधाची भूमिका ही आज जर कोणी निभावत असेल तर ते एकमेव ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण या ठिकाणी असलेले विरोधामध्ये जे काही विरोधामधले जे काही मंडळी आहेत यांना सगळे ED असेल, CBI असेल आणि या संस्थेची संपूर्ण भीती आहे. या संस्थेच्या धाडी यांच्यावर पडत आहेत. मग ते धाडी पडत असल्यामुळे ते स्वतःला वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कधीच बोलत नाहीत. म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी एकमेव नेता या ठिकाणी उभा आहे, ते म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत. आंबेडकरवादी विचाराचा असेल, विशेषतः संविधानवादी व्यक्तीने या ठिकाणी यावंच लागेल. कारण संविधान हे अत्यंत धोक्यात आहे अशी घंटा या ठिकाणी वाजते आहे. लोकशाही धोक्यात आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी या ठिकाणी जनता ही स्वयंस्फूर्तीने येणार आहे अशी आम्हाला खात्री आहे. BJP असेल किंवा RSS असेल, हे सत्तेला अत्यंत जे सत्तेसाठी काहीही करू शकतात. वेगवेगळे पक्ष फोडायचे आणि त्यांना खोक्यांचं आमिष द्यायचं, खोक्यांचं आमिष देऊन त्यांचा पक्ष पळवायचा, चिन्ह पळवायचं, ही जी काही भूमिका BJP आणि RSSनी राबवण्यात आलेली आहे ती जर खोडून काढायची असेल तर त्या ठिकाणी सत्तेचं परिवर्तन हे होणं आवश्यक आहे. मग सत्तेचं परिवर्तन होण्यासाठी या महासभेचं आयोजन ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. आणि BJPला RSSला जर रोखायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये एकमेव नेतृत्व आहे, ते म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. मीडियाची जी सभा आहे ती या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे आणि मीडियातर्फे सारखं बोललं जातं आहे की या सभेला वंचितला आमंत्रण दिलेलं नाही आहे. वंचित एक घटक आहे त्या इंडियासोबतचा. तर वारंवार ही चर्चा मीडियामध्ये चालू आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय स्पष्टीकरण कराल? नाही, महाविकास आघाडीच्या सोबत असण्याच्या संदर्भामध्ये आतापर्यंत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी वारंवार मीडियामध्ये भूमिका व्यक्त केलेली आहे. पण मी पुणे शहराचा पदाधिकारी आहे म्हणून तो मोठा विषय आहे, तो महाराष्ट्र लेवलचा विषय. आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी वारंवार भूमिका ही व्यक्त केलेली आहे. त्यामुळे मला त्या संदर्भामध्ये कृपया बोलता येणार नाही. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम, जय संविधान. आज आपण या ठिकाणी पुण्यातील SSPMS या ग्राउंडवर आलेलो आहेत. 27 फेब्रुवारीला बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची या ठिकाणी सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे. या सभेच्या तयारीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत. या ठिकाणी पुणे शहर महासचिव माननीय तायडे साहेब, ॲडव्होकेट अरविंदजी तायडे, या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब कशा प्रकारे सभेची तयारी चाललेली आहे आणि किती लोक येण्याची अपेक्षा आहे या सभेला. आपण या ठिकाणी पाहत असाल की पुणे शहरातील SSPMS या भल्या मोठ्या ग्राउंडवरती येत्या 27 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्ता परिवर्तन महासभा अशी या ठिकाणी होणार आहे. या सभेला लाखो जनसमुदाय या ठिकाणी येणार आहे. या ग्राउंडची कॅपॅसिटी जर आपण पाहिली तर जवळपास 1.5 लाख लोक बसतील एवढी कॅपॅसिटी आहे. आणि येत्या 27 तारखेला आपल्याला दिसेल की हे संपूर्ण ग्राउंड ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना ऐकण्यासाठी, या सभेचं, ऐतिहासिक सभेचं साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण ग्राउंडभर जनता असेल. किमान 1.5 लाख पब्लिक येणे आम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे. कारण आज आपण जर पाहत असाल तर महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी असतील किंवा विरोधक असेल, ह्यापैकी सगळ्यात सत्ताधाऱ्यांची बाजू तर सत्ताधारी लावून धरतातच आणि ती चुकीच्या पद्धतीची कशी आहे असं विरोधामध्ये कोणी बोलत नाही. तर विरोधाची भूमिका ही आज जर कोणी निभावत असेल तर ते एकमेव ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण या ठिकाणी असलेले विरोधामध्ये जे काही विरोधामधले जे काही मंडळी आहेत यांना सगळे ED असेल, CBI असेल
आणि या संस्थेची संपूर्ण भीती आहे, या संस्थेच्या धाडी यांच्यावर पडत आहेत. मग ते धाडी पडत असल्यामुळे ते स्वतःला वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कधीच बोलत नाहीत. म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी एकमेव नेता या ठिकाणी उभा आहे, ते म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत. या ठिकाणी जी सभा आहे त्या सभेसाठी स्टेजची व्यवस्था कशी आहे, या ठिकाणी जे खुर्च्या आहेत, बसण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, येण्या जाण्याची व्यवस्था कशी आहे, या ठिकाणावरून काय सांगा? इथं आपण बघाल की आता आपल्याला बॅक साईडला दिसतोय बघा, भला मोठा स्टेज हा या ठिकाणी चालू आहे आता बांधणे. इथं 1.5 लाख लोक बसतील एवढ्या खुर्च्यांची व्यवस्था आहे. प्रत्येक व्यक्ती येणारा या ठिकाणी खुर्चीवर बसेल. त्याला सगळी बाकीची काही भौतिक सुविधा असतील, पाणी पिण्याची व्यवस्था असेल, बाकीच्या सगळ्या व्यवस्था असतील, ह्या इथं आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही केलेल्या आहेत. ट्रान्सपोर्ट आता आपण पिंपरीवरून येणाऱ्यांसाठी विशेषतः मेट्रो अवेलेबल आहे. मंगळवार पेठ याच ठिकाणी वॉकिंग डिस्टन्सवरती मेट्रोचं स्टेशन आहे. पिंपरी चिंचवडमधील जनता या ठिकाणी मेट्रोने येऊ शकते. पुणे शहरातील जनता तर काय सहजपणे उपलब्ध होईल अशा प्रकारचं वॉकिंग डिस्टन्सचं हे ग्राउंड आहे. आणि पुणे शहराच्या बाजूला जे काही जिल्हे असतील किंवा तालुके असतील त्या तालुक्यांमधून सुद्धा जनता या ठिकाणी येणार आहे. म्हणून किमान 1.5 लाख पब्लिक हे या ठिकाणी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना ऐकण्यासाठी येणार आहे. या सभेला पुण्याच्या बाहेरचे लोक या ठिकाणी येणार आहेत. तर काही लोक पुणे स्टेशनला येतील, काही लोक स्वारगेट, काही लोक शिवाजीनगर स्टेशनला येतील. तर इथं येण्यासाठी सोयीस्कर कसं सांगा? नाही, जे लोक पुण्याच्या बाहेरून जे येणार आहेत त्या लोकांना PMTच्या काही बस आहेत त्या ठिकाणाहून येण्यासाठी, स्वारगेटवरून येण्यासाठी असेल किंवा स्टेशनवरून येण्यासाठी असेल बसेस आहेत, ॲटो रिक्षा आहेत. आणि काय हे जे ग्राउंड आहे हे पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे, त्यामुळे येण्या जाण्यासाठी अत्यंत कन्व्हिनियंट रस्ते आहेत. म्हणून सगळ्यांना कोणाची या ठिकाणी गैरसोय होणार नाही. येणारा प्रत्येक पदाधिकारी असेल, वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी असेल, कार्यकर्ता असेल, आंबेडकरवादी विचाराचा असेल, विशेषतः संविधानवादी व्यक्तीने या ठिकाणी यावंच लागेल. कारण संविधान हे अत्यंत धोक्यात आहे अशी घंटा या ठिकाणी वाजते आहे. लोकशाही धोक्यात आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी या ठिकाणी जनता ही स्वयंस्फूर्तीने येणार आहे अशी आम्हाला खात्री आहे. सत्ता परिवर्तन सभा म्हणजे या सभेचं नाव असं ठेवण्यात आलेलं आहे, त्याचं म्हणजे मूळ उद्दिष्ट काय? नाही, आपण आता पाहताय महाराष्ट्र असेल किंवा देशभर असेल, BJP असेल किंवा RSS असेल, हे सत्तेला अत्यंत जे सत्तेसाठी काहीही करू शकतात. वेगवेगळे पक्ष फोडायचे आणि त्यांना खोक्यांचं आमिष द्यायचं, खोक्यांचं आमिष देऊन त्यांचा पक्ष पळवायचा, चिन्ह पळवायचं, ही जी काही भूमिका BJP आणि RSSनी राबवण्यात आलेली आहे ती जर खोडून काढायची असेल तर त्या ठिकाणी सत्तेचं परिवर्तन हे होणं आवश्यक आहे. मग सत्तेचं परिवर्तन होण्यासाठी या महासभेचं आयोजन ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. आणि BJPला RSSला जर रोखायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये एकमेव नेतृत्व आहे, ते म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. काय सांगाल या सभेबद्दल? मी प्रथम या सभेबद्दल विशेष या सभेचा असा आहे की या सभेला पूर्णपणे कार्यकर्त्याच्या घामातून, लोकवर्गणीतून ही परिवर्तन महासभा या ठिकाणी होणार आहे. आणि आत्ता तायडे साहेबांनी सांगितलं की 1.5 लाखापेक्षा जास्त लोक येतील. कारण आज पुण्यामध्ये अत्यंत परिवर्तनवादी जी मंडळी आहे त्या सगळ्यांचं एकमत झालं की ह्या देशाचं खऱ्या अर्थाने नेतृत्व कोण करणार असेल तर ते सरदेव बाळासाहेब आंबेडकर करतील. आणि त्यांच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभा राहणार. आणि हा देश, हे संविधान आणि ह्या देशाची लोकशाही वाचवायची असेल तर त्याला सरदेव बाळासाहेब आंबेडकरशिवाय पर्याय नाही आहे असं या ठिकाणी ठाम मत ह्या लोकांचं झालेलं आहे. आणि त्यामुळं सभेला प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होणार आहे. तायडे साहेब, मीडियाच्या माध्यमातून असं बोललं जातं की जी आज शिवाजीनगरला काँग्रेसची किंवा काँग्रेस अलायन्सची इंडियाची जी सभा आहे ती या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे. आणि मीडियातर्फे सारखं बोललं जातं आहे की या सभेला वंचितला आमंत्रण दिलेलं नाही आहे. वंचित एक घटक आहे त्या इंडियासोबतचा. तर वारंवार ही चर्चा मीडियामध्ये चालू आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय स्पष्टीकरण कराल? नाही, महाविकास आघाडीच्या
सोबत असण्याच्या संदर्भामध्ये आतापर्यंत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी वारंवार मीडियामध्ये भूमिका व्यक्त केलेली आहे. पण मी पुणे शहराचा पदाधिकारी आहे म्हणून तो मोठा विषय आहे, तो महाराष्ट्र लेवलचा विषय. आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी वारंवार भूमिकाही व्यक्त केलेली आहे. त्यामुळे मला त्या संदर्भामध्ये कृपया बोलता येणार नाही. बरोबर आहे. ठीक आहे, धन्यवाद. या सभेच्या माध्यमातून आपण काय आवाहन करा? दिनांक 27 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सभेसाठी मी पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा पुणे जिल्ह्यातील सर्व 13 तालुके असतील आणि पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूचा भाग असेल, इथल्या सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, मतदार असतील, राज्यघटना वाचावी असं वाटणारे काही पदाधिकारी असतील, कर्मचारी वर्ग असेल, आशा वर्कर्स असतील, सगळ्या जनतेला मी या आपल्या सम्यक क्रांती या चॅनलच्या माध्यमातून अशा प्रकारचं आवाहन करतो की या 27 तारखेच्या सभेला आपण लाखोच्या संख्येने या ठिकाणी या ऐतिहासिक सभेचं साक्षीदार व्हावं आणि आपण कृपया या सभेला यावं अशा प्रकारची मी आग्रहाची विनंती करतो. बोला, सभेची तयारी काय सांगाल तुम्ही? मी अजय बालशंकर, वंचित बहुजन आघाडीचा पुणे शहर उपाध्यक्ष. या ठिकाणी जी कार्यकर्त्यांना मरगळ आली होती या सभेनं सगळ्यांनी झटकून काढली. मोठ्या जोमाने पुणे शहरामध्ये बॅनर, पोस्टर, प्रचार चालू आहे. या ठिकाणी ताडे साहेबांनी सांगितलं की 1.5 लाखाच्या वरती पब्लिक येईल. अतिशय त्या पद्धतीचं या ठिकाणी वातावरण केलेलं आहे. या ठिकाणी कुठलीही गैरसोय केलेली नाही. मोठा स्टेज आहे, आपण पाहत असाल. या ठिकाणी अम्ब्युलन्स आहेत, पाण्याची सोय आहे, टॉयलेट आहेत, या सर्व प्रकारच्या या ठिकाणी सुविधा केलेल्या आहेत. त्यामुळं मी या सर्व जनतेला आवाहन करतो की संविधान वाचवायचं असेल तर या सभेला सर्वांनी उपस्थित राहावं, एवढंच आवाहन करतो.